म्हणजे आपण पाहिलं तर मग आदित्य असतील. त्यापरीने म्हटलं जाते ना कि मेहनत करने वाले को मत सिखाओ सुकून क्या होता है, चुनौतियों से वो डरते नहीं जिनमें जीत का जुनून सवार होता है. डेफिनेटली चुनौती मोठी आहे. विजय भोई स्ट्राइक एंडकडे एक धाकड खेळाडू आहेत. बिंदास खेळ करण्यासाठी ओळखले जातात. समोर आहेत दर्शन गोराणे, ते सुद्धा एक चांगले खेळाडू. पहिला चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहिलंय विजय भोई आउट. बिग विकेट. पहिलाच बॉलवर पहिला मोठा धक्का जय हनुमान पायगाव टीमला दिलाय. थँक्यू. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळवून दिली आहे दर्शननं. आर्यन गोवारी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेत. दर्शननं विकेटचं दर्शन घडवलंय, पण पहिल्या बॉलवर विकेट गमावल्यानंतर कमबॅक केलं जाईल का पायगाव टीम कडून. चांगला शॉट आहे शॉर्ट पिच बॉलवर, परंतु फिल्डर येतात तिथे मागे. 2 धावा जोडल्यात आर्यननं स्वतःसाठी टीमसाठी. 2ने टीमचं खातं उघडलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करायची आहे, परंतु पहिल्या बॉलवर विकेट गमावल्यानंतर थोडंसा खलबली मचवली दर्शनने, पण इथे पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. दुसरी विकेट डाऊन केली इथे चॅनमॅन पायगाव टीमची. आर्यन कडून अपेक्षा होत्या की इथे चांगली इनिंग पाहायला मिळेल, परंतु तसं नव्हता. लगेचच आपण पाहिलं त्यालाही परतीचा प्रवास करावा लागतोय. हा दुसरा मोठा झटका जय हनुमान पायगाव टीमला 2 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. 2 मोठी विकेट गमावली जय हनुमान पायगाव टीम. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना इथे आक्रमक सुरुवात मी तर म्हणेन विजयने भरपूर घाई केली आहे, कारण की त्यांच्याकडे इतका चांगला खेळ आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिलं किंवा पहिले षटक खेळून काढलाच तर त्यांना एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती, परंतु त्याने मी तर म्हणेन पहिल्या बॉलवर विकेट देऊन पानखंड स्पोर्ट्स बी टीमला ऊर्जा प्राप्त करून देण्याचं कार्य केलं. गणेश कासाट. ओ यावेळेला धोका होता, परंतु तो धोका टळला. जान बची लाखों पाए, ऐसा ही कहना पड़ेगा. अगर ये थ्रो अच्छा आता तो शायद गणेश भी आ सकते थे मुश्किल में, पण तसं झालं नाही. इथे गणेश कमालीचे खेळाडू आहेत. रेकॉर्ड पलटला ना आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा, तर त्या रेकॉर्डमध्ये पहिला खेळाडू आहे त्यांनी कारनामा केला होता. जेल इथे सुद्धा ड्रॉप झालाय. चेंडू जाते डिक्लेरेशन झोन मध्ये. आता 2 धावा मिळतील. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर रेकॉर्ड आपण पलटला ना तर त्या रेकॉर्डवर पहिला असा खेळाडू होता ज्याने पहिली 50 कंप्लीट केली होती, आणि तो खेळाडू म्हणजेच जय हनुमान पायगाव टीमचा गणेश कासाट. टीमची टोटल 6. चेंडू फेकून झालेत 5. पुन्हा एकदा हवेत आहे. ओ ड्रॉप. कॅच पकडा मॅच जिंका, परंतु इथे कॅच हे सोडले जात आहेत. नाराजगी व्यक्त केली जाते. दर्शनने मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी केली, कारण की 2 मात्र मिळवले होते. आणखीन काही चान्सेस कन्वर्ट करून दिले, परंतु ते चान्सेस पकडता आले नाही आहे. पण आपण पाहिलं तर मग टीमची टोटल आहे ती 8च्या घरामध्ये. पहिलं फिनिश झालंय षटक, आणि पाहिलं तर घेऊ छोटासा ब्रेक. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा.
अन इश्काचा फुलखंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 8 धावा 2 मोठे विकेट गमावलेत. विजय परतले आणि आपण बघितलं तर जवळ तिथे बाद होणारे खेळाडू आर्यन आदित्य आहेत. आदित्य नुसतं असून चालणार नाही, त्यांना आदित्य मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर येतील आकाश टोकरे. आकाश यांचा खेळ बघितला आपण तर चांगला आहे याही मैदानावर. फ्लिक केला आहे मनगडाच्या साईड, चेंडूला वळवलं, शॉर्ट मिड विकेटला चेंडूची फेकी आले झपाट्याने वेगानं, मात्र चित्याच्या चपलाईनं धावा 2 पूर्ण केल्या. पाहिलं आपण इथे तर मग टीमची टोटल आहे ना त्यामध्ये भर देण्याचं कार्य केलं जात आहे. ज्या पद्धतीने म्हणतात ना की क्रिकेटमध्ये सिंगल आणि डबल लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते आहे. कडी आहे ती जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफुटला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवेत आहे. चान्स निर्माण झाला. मी तर म्हणे अधुऱ्या मनाने खेळलेला फटका होता. पूर्ण मनाने खेळला असता तर कदाचित बाउंड्रीच्या अगदी जवळ किंवा पारी गेला असता, परंतु असं न होता कॅच पकडली, विकेट डाऊन. डीजे कृष्णा इन द मिक्स मिक्स मिक्स. थँक्यू डीजे. यंगस्टरवर भरोसा ठेवला होता, परंतु यंगस्टरनं मात्र तो भरोसा जिंकण्यामध्ये यश नाही मिळालं. आर्यनने 2 दिला, 2 धावांचं योगदान दिलं, परंतु आपण पाहिलं की आदित्यने सुद्धा 2 धावांचं दिलं योगदान. पुन्हा एकदा सिनियर खेळाडूंवर आता जबाबदारी आली आहे. हर्षद ठाकरे लेफ्टी बॅट्समन, समोर असेल गोलंदाज आकाश. आकाशला बघितलं ना आपण तर आकाश सुद्धा तर बॉलिंग राईटने करतोय, पण बॅटिंग मध्ये तर लेफ्टीने करतोय. त्याच्याकडे ॲडव्हान्टेज असेल तर की लेफ्टीला कशा प्रकारची बॉलिंग केली पाहिजे. शॉर्ट पिच, इस गेंद को उड़ाया है और गई गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. ये बड़ा और कड़ा वाला सिक्सर आते ही मैदान के बाहर ठोक दिया है हर्षद ने. थैंक यू. आज़ाद की अगर बात करेंगे तो आज़ादी से बल्लेबाजी करेगी पड़ेगी बल्लेबाज को. ओ इस बार भी बड़ा वाला प्रयास किया था, लेकिन बल्ले और गेंद में कोई मिलाप नहीं है. गेंद जा रहे सीधा कीपर के हाथों में. अगर देखेंगे तो गेंदें हो चुकी इस ओवर की 4, अभी भी 2 गेंदें शेष है. कुल मिलाकर टीम की रन संख्या देखेंगे ना तो 16. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय. षटकार पडल्यानंतर पहा की गोलंदाजाने काय केलं की लाईन आणि लेंथ मध्ये बदल घडवला, आणि बदल घडवत असताना मोठा फायदा झाला, कारण की 2 डॉट चेंडू आले. षटकार नंतर आपण पाहिलं मग डॉट का थोडं प्रेशर बॅटरवर आलं. फुलटॉस इथे फुलटॉस, आबेल मुझे मार, चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पार. 4 धावांसाठी चौकार. यस, बॅटिंग करणारी टीमची डिमांड आहे, नाही स्क्वेअर लेग अंपायरची डिमांड आहे की नो बॉलसाठी रेफर. यस, इट इज अ नो बॉल. आणि भरपूर आपण पाहिलं तर कमरेच्या वर हा चेंडू जेव्हा शॉट खेळला गेला आणि नो बॉलचा इशारा मात्र जरूर मिळेल. 5 धावा मात्र मिळतील या बॉलवर, आणि मात्र पुढचा चेंडू मात्र फ्रीच्या स्वरूपात पाहायला मिळेल.
उघड्या डोळे पहा नीट आणि हा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आपण पाहिला ज्या रिॲक्शनने मात्र फेकला, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू पाहायला मिळाला. टीमची टोटल आपण पाहिली आहे 21 धावा ही आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकामध्ये मी तर म्हणेन की मग मोठं कमबॅक जय हनुमान स्पोर्ट्सचं पाहायला मिळालं. 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये पाहूया की आणखीन कसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. वैया डीजेकडे पवार का पवार, डीजे महेंद्र पवार यांच्याकडे वैया गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. डीजे मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों की कदमों में जहान होता है. डर कर नहीं तो लड़कर खेलना होगा. अविनाश बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या स्पालमध्ये बॅकफुटला कट केलाय. पॉईंटच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉईंट, बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय सुंदर देखना फटका, मिळतील धावा 4. चौकार. थैंक यू डीजे. बॅकफुट पे बेहतरीन खिलाडी आहे गणेश. बॅकफुटला अतिशय स्ट्रॉंग आहेत आणि बॅकफुटला चेंडूला वेट करतायत आणि चेंडूची पाहणी करून त्यांचं शॉट सिलेक्शन अगदी योग्य असतं. पण इथे आपण पाहिलं तेच पाहायला मिळालं. चेंडूला वेट केलं त्यानंतर आपली नजाकत दर्शवत असताना एक प्रेक्षणीय चौकार मात्र ठोकला. टीमच्या टोटलमध्ये भर पडते. पुन्हा एकदा बॅकफुटवरून पंच केलाय. डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4. सलगचा दुसरा चौकार आणि मात्र आपण पाहतोय गणेश आपण या वेळेला देवासारखा धावून येताना पाहायला मिळतोय. आपल्या टीमसाठी संकटमोचक गणपती बाप्पाची आठवण येतोय आणि नक्की तोच गणेश मात्र यावेळी आपल्या टीमची गरज पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. नक्कीच तुम्हाला संधी देऊया, परंतु संधी आपण जर शोधली ना तर गणेशकडे सुद्धा आली आहे. कारण की 2 चौकार त्याने ठोकले, तिसरा ठोकला तर मिळतील पार्थ हेमंत लाका त्यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर वळवला होता मनगटी फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडूची फेकी नॉन स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहिले चपलाई दर्शवली गेली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रत्येक आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र हर्षद ठाकरेला परतावं लागतंय आणि हा महत्वपूर्ण धक्का. हर्षद इज आउट. थँक्यू डीजे. फलक आपण पाहिलं 30 धावा आहेत आणि न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये हिमांशु ठाकरे. या वेळेला आपण पाहिलं तर गणेशचा जर उल्लेख करायचा झाला ना तर मग गणेशनं चांगलं क्रिकेट खेळला गेलंय. एक संकट मोचकवाली इनिंग आत्तापर्यंत त्याने बिल्ड अप केली आहे. चांगलं क्वालिटी क्रिकेट त्यानेही दर्शवलंय. टीमची गरज समजून घेतली आणि चांगलं गरजेयुक्त क्रिकेट खेळलाय. पण या वेळेला पाहिलं प्ले आणि मिस असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. पानखंड स्पोर्ट्स बी टीम ठाणे विभागातील टीम पाहतोय. फिल्डिंग करणारी बॅटिंग करणारी टीम पाहिली जय हनुमान पायगाव. जी भिवंडी विभागातील टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलटॉस, ये गेंद खराब है और इस गेंद को नहीं बख्शा जाएगा. मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. सलूक तो बहुत बुरा ही होगा. 6 रन.
थँक्यू डीजे. सिक्सर ठोकलाय. 35-36च्या घरामध्ये धावफळक. आणखीन एक चांगला शॉट पाहिले आपण. नितेश तिथे आहेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी झाली स्ट्राईक एंडकडे. आणि ज्या वेळेला आपण पाहिलं होतं की हर्षदला बाद केलं होतं तेव्हा थोडंसं नितेशने नाराजगी व्यक्त केली होती. कारण की जेव्हा रनआउटचा चान्स आला होता ना तेव्हा आपण कदाचित गणेशला बाद करण्याची संधी होती ते त्याने इशाऱ्यामध्ये दाखवून दिलं होतं. पण आपण पाहिलं हर्षदला बाद केलं होतं. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर 37 आहे. थँक्यू डीजे. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर मग 37. नंदकुमार आता दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवर. 37 धावा फळकावर. मोमेंटम शिफ्ट केला. नुसतं शिफ्ट नाही आहे तर मग अतिशय चांगल्या रीतीने आणि आता चांगल्या टचमध्ये गणेश कासरदे पाहायला मिळतात आपल्याला. लेगवरचा चेंडू आपण पाहतोय नक्कीच अक्रॉस द लाईन चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करून ते चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर वळत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच अक्रॉस द लाईन. चेंडूला वळवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. आणखीन एक शानदार चौकार. थँक्यू डीजे. टीमची टोटल मध्ये भर पडते 42 धावा. ओहो ये है बंदा कमाल कर रहा है अपने टीम को मालामाल. मचा रहा है मैदान के अंदर धमाल. ठोक दिया एक सिक्सर शानदार. थँक्यू डीजे. काय कमालीची बॅटिंग मात्र या क्षणाला केली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहिली 11 चेंडू आणि 32 धावसंख्येवर म्हणजे ज्या सिच्युएशन मध्ये पहा ना की ती 4थ्या क्रमांकावर आलाय गणेश. आणि 4थ्या क्रमांकामध्ये आल्यानंतर त्याने क्रिकेट तितका चांगलं खेळलंय ना. उत्तम दर्जाचं क्रिकेट त्याने खेळलाय. आणि एक शोभेल अशी साहजिकच अशी पारी त्याने मात्र सजवली आहे. शॉर्ट पिच पुन्हा एकदा. परंतु यावेळी कॅच मात्र सुटलाय आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल. पंचांना सुद्धा नक्की डाऊट आहे की नक्कीच डिसिजन काय चौकार आहे की षटकार आहे पाहावं लागेल ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर षटकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला दिलाय. 6 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. हुक करण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय डिक्लेशनच्या क्षेत्रामध्ये. आणि टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर 56 म्हणजे 56 धावा. गणेशने अक्षरशः मात्र धुमाकूळ माजवला गेलाय. 12 चेंडूमध्ये 40 धाव संख्येवर खेळतोय. एक जबरदस्त गरजेयुक्त पारी ज्याने खेळलाय. कमालीची पारी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा प्रत्यय पण बघितलं तर मग इथे मोबदला आता जास्त भोगावं लागतंय. चेंडू टाकून झाले त्या ओव्हरमध्ये 5. शॉर्ट पिच आहे पुन्हा एकदा पुल केलाय.
परंतु यावेळेला एका टप्प्याने आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आणि कमाल अक्षरशः मात्र आपण पाहिले कमाल केली आहे गणेशनं. चौथ्या क्रमवारीमध्ये येऊन अक्षरशः तोडफोडवाली फलंदाजी केली आहे. टीमला आपण पाहिलं तर आपण तब्बल नेऊन ठेवलं गेलं 62च्या घरामध्ये आणि 46 धाव्यांची एक जबरदस्त नाबाद पारी ही आपल्याला गणेश कासटची जरूर पाहायला मिळाली. गुड बॅटिंग आपण पाहिली तर अफलातून खेळी गणेशची पाहायला मिळाली. त्याच खेळीच्या जोरावर एक चांगला आणि टफवाला टोटल सेट करण्यामध्ये यश मिळालं आहे. आपण पाहिलं तर जयहनुमान पायगावच्या टीमला आता पाहूया की जे लक्ष्य कंप्लीट करायचं आहे टार्गेट कंप्लीट करायचं आहे तर मग पानखंड स्पोर्ट्स टीमकडून कसं प्रत्युत्तर दिलं जाईल कशा पद्धतीने मात्र खेळ हा करण्याचा प्रयत्न केला जातोय. वया डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. माझी पाठी हाय कोरे माझं रूप लई वारी नटे सावरी म्हणून हो गजरा दिलवरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी थँक्यू. चला फील्ड सेट करून घ्या. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 62 झाल्यात आणि 63 धावा करायच्या आहेत. सकाळचं सत्र आठवत असेल कारण की विजयजी भोई यांनी नेहमीच पाहिलं होतं आणि अगदीच जवळून पाहिलं होतं की 62 धावा अगदी 3 षटकामध्ये कंप्लीट झाल्या होत्या. तसे घातक सकाळच्या सत्रामध्ये जी घातक फलंदाजी आपण बघितली होती आकाश धानवीकडून तशी खेळी करण्याची क्षमता आपण पाहिली आहे ना तर मग आकाश असतील आकाश टोकरे आणि दुसऱ्या बाजूने दर्शन मात्र जेव्हा फॉर्ममध्ये येतील ना मग दर्शन त्यांचासुद्धा दर्शन मात्र घडेल की त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितली आहे तर चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे. या संपाचा इशारा मॅचला होते सुरुवात. विजय भोये जे पहिलं षटक घेऊन येतील पहिल्या षटकामध्ये नक्कीच मी तर म्हणेन सगळं काही भवितव्य असेल कारण की दर्शन गोराणेसारखा खेळाडू आहे आणि या खेळाडूला नेहमीच पाहिलं आहे आपण की कशा पद्धतीने मात्र खेळ करण्याची धमक ठेवतोय कशा पद्धतीने खेळ करण्याची क्षमता ठेवतोय. पहिला बॉल अपस्टम्पच्या अगदी जवळ एक सटीक लाईन आणि लेंथ आणि नियंत्रणामध्ये चेंडूची हाताळणी केली जाते आणि गुड डिलेव्हरी हे पाहायला मिळते विजयजी भोई यांच्या माध्यमातून. भरपूर वेळा आपण विजयांना समालोचन कक्षामध्ये कॉमेंट्री करत असतो आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकतात माझ्यासोबत आणि आता बॉलिंग करताना आपण पाहतोय विजयांना. टायमिंग पाहिली आपण लिडिंग एज लॉंग स्टॉपच्या दिशेनं 2 धावा मात्र मिळतील आणि जेव्हा आपण विश्लेषण करायचं झालं ना का मग कॉमेंट्री बॉक्समध्ये नेहमीच त्याने पाहिलं आहे बसल्यानंतर अनेक खेळाडूंना मात्र त्यांनी ओळखलं गेलं आहे आणि त्यांचा फायदासुद्धा भरपूर त्यांना मिळेल कारण की जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसतात प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं तर कसा खेळ करतोय कोणती आपण पाहिली या खेळाडूची ताकद आहे काय कमजोरी आहे सगळे त्यांनासुद्धा जाणीव आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ओळखल्यासुद्धा आहेत. जेव्हापासून आपण पाहिलं की मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवर असा कॉमेंटेटर म्हणून त्यांनी नक्कीच
कार्य केलं आहे, मग त्याचा फायदा त्याने आपल्या टीमसाठी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात उचलला आहे. रुपेश दांडेकर यांना विनंती करतो की प्लीज आपण ना महेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधा, ही विनंती करतोय तुम्हाला. रुपेश, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. हा बॉल आहे तेच तर्रार, परंतु गतीचा महारथी बनण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी लाईन लेंथ खराब मिळाली आहे विजयला. टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्राने भर पडेल 3 या आकड्यावर. 3 म्हणजे जवळजवळ अजून 60 धावा हव्यात. दर्शन मात्र इथे हार मानणारे खेळाडू नाही आहे, मोठं दर्शन घडवतील आपल्या टीमसाठी. फटका हवेत आहे आणि चांगला कॅच. या वेळेला पाहिली आपण मोठी विकेट असेल या मॅच मध्ये दर्शनजी, कारण की ही विकेट मॅच मध्ये सगळं काही मात्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ठेवणारी विकेट मिळवून दिल्यानंतर मात्र आपण पाहिलंय की खराब सुरुवात पानखंडा स्पोर्ट्स बी टीमची. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजून आपण पाहिली या जयनमन पायगाव टीम ज्याने एक मोठं लक्ष, कारण ही सुरुवात खराब झाली होती, पहिल्या बॉलवर विकेट डाऊन झाली होती, पण त्यानंतर असं वाटलं सुद्धा नव्हतं की कदाचित आपण या टीमला 60+ टोटल करताना पाहू शकतोय. पण काय फलंदाजी मध्यंतरी केली मिडल ऑर्डरला. गणेश कासटची अप्रतिम शानदार विस्फोटक खेळी आणि त्याचा फायदा मिळाला टीमला. नितेश 1 डाऊनचे खेळाडू, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. लॉंग ऑनला खेळाडू, लॉंग ऑफचे खेळाडू आलेत. चेंडूला उचलला गेला, फेकलाय, बॅकअप नाही होत. गुड थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रेडी नव्हते तिथे विजय, त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. 2 धावा मात्र आपण पाहिल्या पूर्ण केल्या टीमसाठी. टीमची टोटल पाहिली आपण 5. चेंडू फेकून झाले आहेत 4. हा बॉल पण पाहतोय आपण, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर फेकला गेलाय. वाईट मिळेल, एक्स्ट्रा रन्स मिळेल, बेनिफिट आपण पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. टीमची टोटलमध्ये 1 ने भर पडते 6. लक्ष मोठं आहे, सुरुवात मोठी करायला हवी आणि ते करण्याच्या प्रयत्नामध्ये 1 विकेट गमावली सुद्धा आहे. पुन्हा एकदा पाहिली आपण तर हाही वाईट चेंडू आहे. थोडंसं दिशेवरचं कंट्रोल, दिशेवरचं नियंत्रण बॉलिंगमध्ये विजयचं मात्र नक्कीच थोडं चुकत असताना पाहायला मिळालंय. मंडंट्री पावलेचं षटक आहे आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये. 3 वाईट, 3 वाईट चेंडू त्यांनी फेकले गेले आहेत. यावेळेला चांगला फटका, परंतु फिल्डर तिथे होते फटक्यासाठी आणि कॅच पकडलाय चांगला. दुसरा मोठा धक्का पानखंड स्पोर्ट्स बी टीमला. नितेश इज आउट. थँक्यू डीजे. जयनमन पायगाव टीम आपण पाहिली आहे नवीन जर्सीमध्ये स्पॉन्सर्स केलेली जर्सी आपण पाहिले सरपंच ग्रामपंचायत पायगाव यांच्या माध्यमातून, आणि नक्कीच आकर्षित जर्सी आहे आणि आकर्षित खेळ सुद्धा आज त्यांचा पाहायला मिळाला आहे. दुसरी विकेट डाऊन झाली आहे, परंतु प्रवीण सापटे इन झालेत मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. ह्याच क्रमवारीमध्ये येऊन गणेशने जो खेळ केला होता ना 46 धावांची तुफानी खेळी, तशीच तुफानी खेळी मात्र प्रवीण सापटेलाही करावी लागेल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू इंटू द गॅप वेगाने, पाहता पाहता बॉडी लाईनच्या पार
आणि पाहायला मिळाला चौकार. शानदार फटका प्रवीण सापटेने मैदानाच्या आतमध्ये आल्या पेश केला. या चौकाराने टीमची टोटल पाहिली आपण 11च्या घरामध्ये प्रवेश मिळवत आहे. 11 धाव्यांचा स्टार्ट, परंतु इथे स्टार्टवर पोहोचत असताना विकेट सुद्धा 2 गमावलेत. राहिलेले चेंडू आपण पाहिले तर 18 आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर गरज असेल ती म्हणजेच 52 धाव्यांची आणि ती गरज मात्र पुरवली जाईल की रोखले जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. वही डीजेकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. डीजे की ये धुन कुछ अजब और गजब सी थी. थोड़ा झटका हमें भी लगा. हिमांशु ठाकरे आता येतील बॉलिंग ट्रॅकवर. 18 बॉल आणि 52 धावा. आकाश, अब आकाश वाली उड़ान लेगी होगी. प्रयास तो किया है लेकिन खिलाड़ियों से गलती होती हुई ये गलती का खामियाजा भुगतना पड़ सकता है. ये कैच छूटा है, कहीं ये मैच ना छूट जाए क्योंकि हमने कई बार इस मैदान के ऊपर हमने इसी आकाश को देखा है. इसी खिलाड़ी के खेल के बल पर गिरीश को पीछे छोड़ा था और उन्होंने बेहतरीन क्या बल्लेबाजी करी थी. याच खेळाडूने मात्र आपलं टॅलेंट दर्शवलं होतं. जीवदानी गिरीश सारख्या संघावर हवी झाला होता आणि हाच खेळाडूचा बोलबाला राहिला होता, त्याला जीवनदान दिलंय. वेळेला मात्र आपण पाहिला फटका एक्झिक्यूट केला जातोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहे तिथे दुसऱ्याचा प्रयत्न होईल. पाहतोय आपण टीमच्या टोटलमध्ये मात्र आपण पाहिलं इथे 2 धावा जोडल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिली आहे पुढे सरकले 15च्या घरामध्ये. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 48 धावा इथून हव्या असतील जिंकण्यासाठी. 48. फटका चांगला आहे परंतु टायमिंग तितका कमालीचा नाहीये. चांगली कॅचिंग पाहायला मिळते लंग ऑनच्या दिशेनं आणि तिसरा मोठा झटका. पनकांडा स्पोर्ट्स बीट टीमला हल्ला लागतोय आकाशच्या रूपानं आणि महत्त्वपूर्ण विकेट डाऊन केली जाते. थँक्यू डीजे. यू बॅटर इन झालेत गुरु. गुरु मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या होतील का सुरू. लेफ्टी बॅट्समन मिसफील्ड झाली आहे. मिसफील्डचा फायदा मिळतोय गुरुला. मिळेल चौकार आणि उल्लेख केला की गुरु आल्या होईल का सुरू आणि झालाय सुरू. चौकार ठोकलाय टीमची टोटल 19च्या घरामध्ये. चव्वेचाळीस धावा अजून हव्या आहेत. इथे पाहिलं आपण तर मिस टायमिंग झालं आणि मात्र कॅच. थर्ड स्क्वेअर लेग अंपायर काहीतरी आपण पाहिले की आमच्याकडे इशारा देत आहेत. रेफर केलंय. नक्की त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे कारण की हा चेंडू कदाचित नो असावा आणि त्यांनी रेफर केलंय.
Definitely. Is it out? काकांचा बॉल आहे तो मारतील. 19 धावा फलकावर आपण पाहिली आहे. तर मग चेंडू फेकून झालेत 5, 2 विकेट गमावले इथे. आणि आता ऋतिक करीत मैदानाच्या आतमध्ये पानखंडा टीम सध्या तरी आपण पाहिली आहे तर भरपूर अडचणीला आता मात्र समोर जात असताना पाहायला मिळत आहे. त्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं तर बॉलिंग मात्र चांगली ऊर्जा देणारी बॅटिंग आपण पाहिले गणेश कासटनं केले. त्यानंतरचा जर विश्लेषण करायचं झालं बघ विजयने जी सुरुवातीची गोलंदाजी केली तर गोलंदाजीचा फायदा भरपूर झाला. विकेट डाऊन केले आणि मग ती विकेटमध्ये ती पकड आहे ना ती मोठी होत असताना पाहायला मिळते आहे. इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ऋतिक सुद्धा आपण पाहिजे कदाचित अडचणीमध्ये आलेत परंतु झेल इथे ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. आणि इथे विश्लेषण करायचं झालं तर मग झेल ड्रॉप झाले. धावा मिळाल्या 2. टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना फलकावर आपण पाहिलं तर धावसंख्या पोचली गेली पाहता पाहता 21 या आकड्यावर. 21 जवळजवळ पाहिलं म्हणजेच अजूनसुद्धा मॅच जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 42 धाव्यांची. 12 चेंडू 42 धावा ही मॅचची खरी स्थिती आहे. ही स्थिती आता बदलायची असेल ना तर मग चांगलं क्रिकेट इथून पानखंडा टीमला खेळावं लागेल. जे क्रिकेट आपण पाहिलं गणेशने खेळलं तशी एक पारीची अत्यंत आणि नितांत गरज आहे परंतु ती पारी खेळण्यामध्ये यश मिळेल का? रुपेश थालकर आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. कर्णधार आहेत या टीमचे. पहिला बॉल स्लॉग शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट चेंडून आपण पाहिलंय तर फ्रेशर मात्र इथे कायम आणि मोठं होत असताना पाहायला मी 11 चेंडू 42 धावा. या षटकामध्ये कमीत कमीत मी तर म्हणेन 20 तरी धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. खडे शॉर्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. सटीक लाईन आणि लेंथ नियंत्रणामध्ये गोलंदाजी होत असताना मात्र रुपेश मात्र या वेळेला आपण पाहिलं आपल्या गोलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व दर्शवत असताना आपला असर कारगीर गोलंदाजी करत असताना आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग इथे पानखंडा बी टीम बॅकफुटला ढकलत असताना नक्कीच पाहायला मिळालंय. उलटा असा चेंडू मिस टायमिंग झाला. हवेत आहे सोटा कॉटन बॉलची संधी. ही संधी प्राप्त केली आणि विकेट मात्र स्वतःच्या खात्यामध्ये मिळवून देतोय स्वतः मी तर म्हणेन रुपेश. आणखीन एक महत्त्वपूर्ण विकेट डाऊन झालंय. पानखंड टीमची स्थिती मात्र खूप बिकट झाली आहे आणि मात्र इथे धक्के पे दे धक्का मात्र इथे पाहायला मिळत आहे आणि अडचणीचं प्रमाण मात्र मोठं होत असताना पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिले तर चेंडू फेकून झाले आहेत. या ओव्हरमध्ये 3 धाव एकही आलेली नाहीये. 42 धावा हव्या आहेत. राहिलेले चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9 चेंडू 42 धावा. आकाश दीपक आहेत इथे आपण पाहिले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक टोकरे यांना आपण पाहिलं तर मग प्रमुख जेव्हा आपण विश्लेषण केलं ना तर प्रमुख गोलंदाज म्हणून रोल हे नेहमी पूर्ण करत असताना आपण त्यांनाही देखील पाहिलं गेलं होतं या मैदानावर. परंतु कुठेतरी या मॅचमध्ये फुलटॉस बॉल त्यांच्यासाठी आहे आणि त्या फुलटॉस बॉलला मात्र खेळल्या गेले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. थ्रो मात्र आपण पाहिलं थोडासा अखूड येतोय. तत्पूर्वी आपण पाहिले की 2 धावा इथून मात्र जोडल्या जात आहेत आणि पाहतोय आपण धावफलक पुढे
स्क्वेअर लेग अंपायर आपण बघितलं तर इंटरेस्ट आहेत, इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी नक्कीच आपण पाहिलं की बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॉल आहे, कदाचित नो बॉल असावा. इट्स फेअर डिलिव्हरी आहे. येस, फलंदाज ओव्हर स्टेप झाला होता, तेच प्रमुख कारण आपल्याला पाहायला मिळालं होतं. डॉट चेंडू आपण पाहिलं इथे. डॉट चेंडू टीमची टोटल मात्र थांबले 23 वर. फुलटॉस या वेळेला स्वान गेले मिड विकेटला. मोठा धमाका, दीपकच्या बॅटमधील षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. विकेट डाऊन, जिथे आपण पाहिलं विकेट डाऊन झाल्यानंतर थोडंसं धावफलक थांबवलं होतं, परंतु त्यानंतर दीपकने एक षटकार ठोकला गेलाय आणि मग त्या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली आहे तर मग 29 च्या घरामध्ये पोचले गेलंय. म्हणजेच इथून जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना अजून सुद्धा 34 धावा हव्या आहेत 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 34 धावा आणि त्या भरपूर धावा आहेत गणेशला बॉलिंगसाठी. कारण की बघ इथे बिंदासपणे गोलंदाजी करू शकतोय आणि बिंदास मात्र नक्कीच फ्री माइंडने जशी आपण पाहिली ना बॅटिंग केली होती तशी फ्री माइंडने आता बॉलिंगसुद्धा करू शकतोय. समोर आहेत ऋतिक. यावेळीला आपण पाहिलं चेंडूची फेकी ते पाहिलंय आपण. नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपात दीपक इज आउट. बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश टोकरे. मॅच फसली आहे पूर्णपणे. 33 धावा हव्या आहेत 5 बॉलमध्ये 33. हा बॉल मात्र इथे फेकला गेलाय. फलंदाज कल्पेश मात्र बघता राहिला. ऋतिक दुसऱ्या बाजूने मात्र काहीतरी इशारा देत आहेत कल्पेश यांना. हा फटका हवेत खेळलाय. फिल्डर दूरून येत आहेत. झेलची संधी रुपेश आले होते परंतु झेल ड्रॉप झालाय रुपेशच्या माध्यमातून. परंतु तितकं काही मोठं नुकसान होणार नाहीये. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर शिल्लक राहिली आहे ती म्हणजेच औपचारिकता, फॉर्मॅलिटीज राहिली आणि तीच कंप्लीट करावी लागेल या मॅचला खेळण्याची. फुलटॉस हवेत आहे. पुन्हा एकदा रुपेश आहेत. यावेळेला नाही ती चुकी होणार आहे. यावेळेला चांगली कॅचिंग पोझिशन पाहायला मिळाली, चांगलं कॅच पाहायला मिळाली. विकेट डाऊन झाली आणखी टीमची टोटल थांबून ठेवली 31. गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा टीमचे कर्णधार, मला रिक्वेस्ट असेल की तुम्ही टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन राहा. नंदकुमार आलेत. नंदकुमार मात्र आपण पाहिले यावेळेला स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत आणि मॅच मात्र पण पाहिली आहे ना तर मग पूर्णपणे हातामध्ये आली आहे जय हनुमान पायगाव टीमच्या. आणखी जी सुरुवात
खराब झाली होती, पण त्यानंतर काय पलटवार आणि मोठा पलटवार हा आपल्याला पाहायला मिळाला. जर्मन पायगाव टीमच्या माध्यमातून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगलं क्रिकेट खेळलं, चांगले बॅटिंग आणि नक्कीच चांगले बॉलिंगच्या जोरावर मात्र इथे मोठा विजय मात्र मॅचमध्ये मिळवून दिला आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवलं आहे जर्मन पायगाव टीमनं. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, ऑन अँड ओनली मिस्टर गणेश. अफलातून खेळी 46 धावांची नॉट आऊट, एक ग्रेट इनिंग त्यांची पाहायला मिळाली. या नक्कीच दोन कर्णधार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे आपण देऊया. या हेमंत आपण या आपल्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच.